तर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आज राज्यभरात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आले। महाराष्ट्रातून 45 पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठी संकल्प या मेळाव्यामधून करणार येणार असल्याचे सांगितलं जातं। अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्यात आणि त्यासाठी आता महायुतीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तर याच पार्श्वभूमीवर महायुतीमधील 12 घटक पक्ष एकत्र येत राज्यभरामध्ये जिल्हा स्तरावर आज महामेळावा घेणार आहेत। या माध्यमातून महायुतीमधील एकजुटतेचं प्रदर्शन केलं जाईल। भाजप, शिवसेना, अजित पवार गट आरपीआय मध्ये आणि इतर घटक पक्षामध्ये सहभागी होणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळेस आणि एकाच दिवशी हा महामेळावा आयोजित करून नवा विक्रम प्रस्थापित केला जाणार आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांच्याकडून। विशाल, राज्यात आज महायुतीचा महामेळावा आयोजित करण्यात आलाय। 45 खासदार निवडून आणण्याचा हा संकल्प असून सगळ्या राज्यात एकाच दिवशी महामेळावा होणार आहेत, काय अपडेट्स? जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात हे जे मेळावे आहेत ते होत आहेत। मात्र याचं स्पेशल म्हणजे असं खास करून लक्ष जो आहे तो कोकणाकडे, कारण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत शिवसेनेचा जो खासदार आहे तो निवडून आलेला आहे। मात्र आज या ठिकाणी युतीचा जो मेळावा आहे तो होतोय। यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांचं नाव चर्चेत आहे आणि विनायक राऊत तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील असा दावा वैभव नाईक यांनी केला होता। तर त्या 2 दिवसापूर्वी हाच दावा जो आहे तो फेटाळून नितेश राणेंनी असं म्हटलंय की विनायक राऊत यांना 2000 जरी मतं पडली तरी हा जिल्ह्याचा आणि शिवसेनेचा विजय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय असेल, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शिवसेना आणि भाजपकडून दावे प्रतिदावे केले गेले की लोकसभेचा उमेदवार हा आमचाच असेल। जर नितेश राणेंनी 6 लाखाचं मताधिक्य सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यामधून मिळेल तर याचप्रमाणे शिवसेनेचे उदय सामंत यांनी देखील 8 लाखांचा दावा जो आहे तो केलेला होता। त्यामुळे कुठेतरी बॅनरबाजी झाली, पोस्टरबाजी झाली आणि त्यावेळी असं म्हटलं गेलं की पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि इच्छापूर्तीसाठीच आम्ही हे बॅनर लावलेत, अशा पद्धती लावले गेले। त्यामुळे कुठेतरी आमचाच युतीचाच उमेदवार जो आहे तो जरी असला तरी देखील तो शिवसेनेचा बालेकिल्ला, शिवसेनेचाच उमेदवार असेल असं म्हटलं गेलं। मात्र याला कुठेतरी आज मनोमिलनाची जी धार आहे ती आज लागणार आहे। कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी किंवा पक्षातील ताकद जी आहे ती वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्याचप्रमाणे आदिती तटकरे, त्याचप्रमाणे उदय सामंत, दीपक केसरकर हे अगदी काही वेळातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतील आणि ते पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन करण्याचा प्रयत्न करतील। त्याचप्रमाणे कुठेतरी जी पक्ष उमेदवारीबाबतची जी प्रत्येक उमेदवाराकडून जे दावे केले जात आहेत त्याला कुठेतरी एक पोकळी निर्माण करून बरोबर, आणि म्हणूनच या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। विशाल, धन्यवाद। आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होणार आहोत। ही दृश्य आहेत स्वच्छता मोहिमेची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा डीप क्लिनिंग मोहीम सुरू झालेली आहे।